मित्रांनो, आयुष्य आपल्याला अनेक गोष्टी शिकवतं, पण गंमत अशी आहे की आयुष्यातील काही सर्वात महत्त्वाचे धडे आपल्याला तेव्हा समजतात, जेव्हा त्यांची किंमत आपल्याला आधीच मोजावी लागलेली असते. तरुणपणी आपल्याला वाटतं की पैसा म्हणजेच सुख, लोकांची मान्यता म्हणजेच यश आणि प्रत्येक नातं आयुष्यभर टिकवणं म्हणजेच प्रेम. पण जसा-जसा अनुभव वाढतो, तसतसं आयुष्याची खरी बाजू हळूहळू समोर येते. काही लोकं फक्त आपल्या आयुष्यातून जाण्यासाठी येतात. काही संधी निघून गेल्यानंतरच त्यांची खरी किंमत समजते. काही चुका आपल्याला वर्षानुवर्षे त्रास देतात आणि काही वेळा आपण इतरांना खुश करण्यात इतके व्यस्त होतो की स्वतःचं आयुष्य जगायलाच विसरतो. अनेकदा आपल्याला एखादी गोष्ट समजण्यासाठी कोणाची तरी गरज नसते, तर स्वतःच्या अनुभवाची गरज असते. एखाद्या चुकीनंतरच आपल्याला योग्य निर्णयाची किंमत समजते. एखादं नातं तुटल्यानंतरच आपल्याला स्वतःची किंमत कळते आणि एखादी संधी हातातून गेल्यानंतरच वेळ किती मौल्यवान आहे हे लक्षात येतं. पण जर दुसऱ्यांच्या अनुभवातून हे धडे आपल्याला आधीच समजले, तर कदाचित आयुष्यातील अनेक चुका टाळता येऊ शकतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, ज्या 10 गोष्टी आयुष्यात उशिरा समजतात, त्या आधी समजल्या असत्या तर आयुष्य वेगळं असतं. या 10 गोष्टी पैसा, नाती, आरोग्य, वेळ, आत्मसन्मान, चुका, तुलना आणि स्वतःसोबतच्या नात्याशी संबंधित आहेत. कदाचित यातील एखादी गोष्ट आज तुम्हाला अगदी तुमच्या आयुष्याशी जोडलेली वाटेल. कदाचित एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या भूतकाळाची आठवण करून देईल आणि कदाचित एखादी गोष्ट तुम्हाला भविष्यातील मोठी चूक करण्यापासून वाचवेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधीची गरज नसते. कधी-कधी एक योग्य विचार योग्य वेळी मनात उतरला तरी संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते. आणि या 10 गोष्टींपैकी 10वी गोष्ट कदाचित तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडेल. तर चला सुरुवात करूया त्या 10 महत्त्वाच्या गोष्टींपासून, ज्या आयुष्य आपल्याला उशिरा शिकवतं. गोष्ट क्रमांक 1. प्रत्येकाला खुश करणं शक्य नसतं. आयुष्याच्या सुरुवातीला आपण सतत विचार करत असतो, लोकं माझ्याबद्दल काय म्हणतील? त्यांना माझं वागणं आवडेल का? कोणी माझ्यावर नाराज तर होणार नाही ना? आणि मग हळूहळू आपण स्वतःच्या इच्छेपेक्षा इतरांच्या अपेक्षांनुसार जगायला लागतो. पण एक वेळ अशी येते की लक्षात येतं, तुम्ही कितीही चांगले वागलात तरी प्रत्येकजण तुमच्यावर खुश होणार नाही. तुम्ही शांत राहिलात तरी कोणी तुम्हाला कमजोर म्हणेल. तुम्ही स्वतःसाठी निर्णय घेतला तर कोणी स्वार्थी म्हणेल. तुम्ही यशस्वी झालात तर कोणी गर्विष्ठ म्हणेल. म्हणून लोकांचं मत ऐका, पण तुमचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या मतावर जगू नका. इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला गमावू नका. गोष्ट क्रमांक 2. पैसा महत्त्वाचा आहे, पण मनःशांती त्याहून महत्त्वाची आहे. तरुणपणी आपल्याला वाटतं, आधी भरपूर पैसा कमवायचा आणि मग आनंदी व्हायचं. म्हणून आपण काम करतो, धावतो, अतिरिक्त वेळ देतो आणि पैसा कमावण्यासाठी स्वतःचा वेळ, आरोग्य आणि नाती बाजूला ठेवतो. पण नंतर जाणवतं की पैसा आवश्यक आहे, पण पैशासाठी गमावलेला वेळ परत विकत घेता येत नाही. मोठं घर असणं चांगलं आहे, पण त्या घरात शांतता नसेल तर त्या घराचा आनंद किती? महागडी गाडी असणं चांगलं आहे, पण ती चालवताना मन सतत चिंतेत असेल तर त्याचा उपयोग किती? म्हणून पैसा कमवा, पण त्याचबरोबर आरोग्य, कुटुंब, मित्र आणि स्वतःसाठी वेळही जपा.
कारण आयुष्य जगण्यासाठी पैसा हवा असतो, पण फक्त पैसा मिळवण्यासाठी आयुष्य गमवायचं नसतं. गोष्ट क्रमांक 3, प्रत्येक नातं आयुष्यभर टिकत नाही. काही लोक आपल्या आयुष्यात कायमचे राहतील असं आपल्याला वाटतं, पण वेळ बदलतो, परिस्थिती बदलते, लोक बदलतात आणि काही नाती हळूहळू दूर जातात. सुरुवातीला त्याचा खूप त्रास होतो. आपण स्वतःलाच विचारतो, असं का झालं? मी कुठे चुकलो? पण नंतर समजतं की प्रत्येक व्यक्तीचा आपल्या आयुष्यात एक उद्देश असतो. काही लोक आपल्याला प्रेम शिकवतात, काही लोक विश्वास शिकवतात, काही लोक आपल्याला सावध राहायला शिकवतात आणि काही लोक आपल्याला स्वतःची किंमत समजावून देतात. म्हणून एखादी व्यक्ती आयुष्यातून गेली तर स्वतःला संपवू नका. काही लोकांचं जाणं ही तुमच्या आयुष्याची समाप्ती नसते, तर एका नवीन अध्यायाची सुरुवात असते. गोष्ट क्रमांक 4, आरोग्य गमावल्यानंतर त्याची किंमत समजते. आपण तरुण असताना शरीर आपल्याला खूप काही सहन करून देतं. कमी झोप, चुकीचा आहार, सततचा ताण, व्यायामाचा अभाव. आपण स्वतःला म्हणतो नंतर पाहू, पण शरीर कायम साथ देईलच असं नाही. एक दिवस लक्षात येतं की आपण पैसा कमावण्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजपासून सुरुवात करा. योग्य आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, नियमित हालचाल करा. आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्या, कारण शरीर हीच तुमची खरी संपत्ती आहे. पैसा कमी जास्त होऊ शकतो, पण निरोगी शरीर आणि शांत मन असेल तर पुन्हा सुरुवात करण्याची ताकद तुमच्यात राहते. गोष्ट क्रमांक 5, तुलना केल्याने आनंद कधीच मिळत नाही. आज सोशल मीडियामुळे दुसऱ्यांचं आयुष्य आपल्या डोळ्यासमोर सतत दिसतं. कोणीतरी नवीन घर घेतलेलं असतं, कोणीतरी परदेशात फिरत असतो, कोणीतरी नवीन गाडी घेतलेली असते, कोणीतरी मोठं यश मिळवत असतो आणि मग आपण स्वतःकडे पाहतो आणि विचार करतो, मी मागे का आहे? पण लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यातील हायलाइट पाहत आहात आणि स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष अनुभवत आहात. म्हणून तुलना थांबवा. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे, तुमच्या परिस्थिती वेगळ्या आहेत. कालच्या स्वतःपेक्षा आज तुम्ही थोडे चांगले असाल तर तीच खरी प्रगती आहे. गोष्ट क्रमांक 6, काही चुका आयुष्यभराची शिक्षा नसतात. आपल्या आयुष्यात चुका होतात. चुकीचा निर्णय घेतला, चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, एखादी संधी गमावली, व्यवसायात नुकसान झालं, नातं तुटलं आणि मग आपण त्या एका चुकीला संपूर्ण आयुष्याची ओळख बनवतो. पण लक्षात ठेवा, तुमची चूक म्हणजे तुम्ही नाही. तुम्ही केलेली चूक ही तुमच्या आयुष्यातील एक घटना आहे. ती तुमचा संपूर्ण भविष्यकाळ ठरवत नाही. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्या अनुभवातून पुढचा निर्णय बदलता येतो. म्हणून स्वतःला सतत दोष देण्याऐवजी स्वतःला विचारा, या चुकीने मला काय शिकवलं? हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. गोष्ट क्रमांक 7, वेळ ही पैशापेक्षा मौल्यवान संपत्ती आहे. पैसा गेला तर पुन्हा कमावता येतो, पण गेलेला वेळ परत येत नाही. आपण अनेकदा म्हणतो, नंतर कुटुंबासोबत वेळ घालवू, नंतर आई वडिलांना भेटू, नंतर मित्रांसोबत बसू, नंतर स्वतःसाठी जगू. पण हे नंतर कधी येईल याची कोणालाच खात्री नाही. म्हणून ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यासोबत वेळ घालवा. कुटुंबासोबत जेवताना मोबाईल बाजूला ठेवा. आई वडिलांशी 2 शब्द बोला. मुलांसोबत खेळा आणि स्वतःसाठीही थोडा वेळ काढा. कारण शेवटी आयुष्य किती जगलात यापेक्षा ते कोणासोबत आणि कसं जगलात हे महत्त्वाचं असतं. गोष्ट क्रमांक 8, नाही म्हणणं शिकणं आवश्यक आहे.
चांगला माणूस असल्यामुळे आपण प्रत्येकाला हो म्हणतो. कोणी मदत मागितलं तर हो, कोणी वेळ मागितला तर हो, कोणी तुमच्या मर्यादांचा गैरफायदा घेतला तरी हो. पण सतत दुसऱ्यांसाठी उपलब्ध राहताना आपण स्वतःसाठी अनुपलब्ध होतो. म्हणून योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका. नाही म्हणणं म्हणजे वाईट माणूस होणं नाही. कधी-कधी नाही हा तुमच्या आत्मसन्मानाचा पहिला शब्द असतो. तुमच्या वेळेला किंमत आहे, तुमच्या ऊर्जेला किंमत आहे, तुमच्या मनःशांतीला किंमत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात अमर्याद जागा देऊ नका. गोष्ट क्रमांक 9. योग्य वेळेची वाट पाहत बसू नका. अनेक लोक म्हणतात, योग्य वेळ आली की सुरुवात करेन, पैसे जमले की व्यवसाय सुरू करेन, वेळ मिळाला की व्यायाम करेन, सगळं व्यवस्थित झालं की माझं स्वप्न पूर्ण करेन. पण सत्य हे आहे की परिपूर्ण वेळ अनेकदा कधीच येत नाही. सुरुवात करण्यासाठी परिस्थिती 100% योग्य असण्याची गरज नाही. आज एक छोटं पाऊल उचला, एक पान वाचा, 10 मिनिट व्यायाम करा, एक नवीन कौशल्य शिका, एक चुकीची सवय कमी करा. कारण मोठे बदल अनेकदा छोट्या सुरुवातीपासूनच होतात. उद्याची वाट पाहताना आजचा दिवस वाया घालवू नका. गोष्ट क्रमांक 10. शेवटी स्वतःसोबतचं नातं सर्वात महत्त्वाचं असतं. ही कदाचित आयुष्यात सर्वात उशिरा समजणारी गोष्ट आहे. आपण आयुष्यभर कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं म्हणून धडपडतो, कोणी आपल्याला मान्यता द्यावी म्हणून प्रयत्न करतो, कोणी आपल्याला यशस्वी समजावं म्हणून धावतो. पण शेवटी एक प्रश्न उरतो, मी स्वतःसोबत आनंदी आहे का? तुमच्याकडे पैसा असेल, नाव असेल, लोकांची प्रशंसा असेल, पण जर तुम्ही स्वतःच्या मनातच अस्वस्थ असाल तर हे सगळं अपूर्ण आहे. म्हणून स्वतःला स्वीकारा, स्वतःच्या चुका माफ करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या स्वप्नांना वेळ द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आदर करा. कारण जग तुम्हाला स्वीकारेल किंवा नाही, पण तुम्ही स्वतःला स्वीकारलं तर आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, आयुष्याची गंमत अशी आहे की आपण मोठं होतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी समजतात. पण काही गोष्टी जर आपल्याला थोड्या आधी समजल्या असत्या तर कदाचित आपण काही चुकीचे निर्णय घेतले नसते, काही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला नसता, काही नाती जबरदस्तीने टिकवली नसती, काही वर्षे अनावश्यक चिंतेत घालवली नसती आणि कदाचित स्वतःला इतकं उशिरा समजून घेतलं नसतं. पण भूतकाळ बदलता येत नाही, मात्र आजचा दिवस तुमच्या हातात आहे. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी प्रत्येकाला खुश करण्यासाठी जगणार नाही, मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नाही, मी स्वतःची तुलना इतरांशी करणार नाही, मी माझ्या भूतकाळात अडकून राहणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझं आयुष्य जगायला उद्याची वाट पाहणार नाही. कारण कदाचित आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला नवीन आयुष्याची गरज नसते, फक्त जुन्या विचारांची जागा नवीन विचारांनी घ्यावी लागते. आणि कदाचित आज तुम्ही ऐकलेली ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर बदलाची सुरुवात ठरू शकते. जर या 10 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी माझं आयुष्य उशिरा नाही आजपासून बदलणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा जिला आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आजच समजायला हव्यात. अशाच जीवनाला दिशा देणाऱ्या, प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. मोठं स्वप्न पहा, शांतपणे मेहनत करा आणि स्वतःचं आयुष्य मनापासून जगा.